नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, राज्यातील 16 लाख शेतकऱ्यांची यादी आली, पण खात्यात जमा होणार नाहीत कर्जमाफीचे पैसे। एका निर्णयानं बळीराजाची धाकधूक वाढवली। हा निर्णय कोणता आहे आणि खात्यात पैसे न जमा होण्याचं कारण काय आहे, सविस्तर माहिती आत्ता आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने मोठ्या थाटामाटात जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत आता मोठा प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे। सरकारने आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली असली तरी KYC नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणे कठीण आहे। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता कर्जमाफीसाठीही KYCची अट कडक करण्यात आल्याने लाखो बळीराजा आता चिंतेत पडलेला आहे। महायुती सरकारने राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना तब्बल 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून 533 शेतकऱ्यांच्या पहिल्या यादीसह या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। त्यानंतर शासनाने आणखी 16,96,201 पात्र शेतकऱ्यांची यादी दुसरी यादी जाहीर केली। मात्र प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी शासनाने KYC अनिवार्य केली आहे। प्रशासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत जाहीर झालेल्या यादींपैकी केवळ 3,33,867 शेतकऱ्यांनीच KYC पूर्ण केली आहे। म्हणजेच केवळ याच शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम थेट जमा होणार आहे। उर्वरित तब्बल 13.5 लाखांपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांनी अजूनही KYC न केल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष लाभापासून वंचित राहावे लागत आहे। कर्जमाफी योजनेतील या अटीमुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत। लाडकी बहीण योजना जाहीर करताना तब्बल 2,52 लाख महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट होते। मात्र ऐनवेळी KYCची अट कडक केल्यानंतर आणि पडताळणी झाल्यानंतर ही संख्या घटून 1,66 लाखांवर आली होती। आता कर्जमाफी योजनेतही तसाच प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करावी असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे। तर मित्रांनो, नक्कीच ज्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही KYC पूर्ण करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद।